आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज समथिंग स्पेशल आहे आणि ते स्पेशल काय आहे ते आपण समोर हळूहळू जाणून घेऊया. आज एकदम बॅचलर लूक केलेलं आहे मी, जस्ट लाईक आधी लग्नाच्या आधी जसं लूक राहायचं तसंच. तर मी बॅग घेऊन चाललेली आहे बाहेर आणि त्याआधी तुम्ही बाहेर जाताना शिकून घ्या की घराला लॉक कसे करायचे ते. कडी लावायचं आणि कडीच्या बाहेर लॉक लावायचं आणि निघून जायचं. वाव! ह्याला म्हणतात लॉक करणे. म्हणजे चोराला असं वाटेल की घरी कोणी नाही आहे, तो चोरी करणार नाही. त्यानंतर हे बघा बाहेरचे व्ह्यू किती सुंदर आहेत आणि मोसमही खूप छान होत आहे आज. आणि फीलही खूप रोमॅन्टिक आहे. वरून माझ्याकडे हेडफोन होता आणि बसमध्ये असताना असलं मोसम आणि हेडफोन असलं, की मग काय मजेच मजे आहेत असतात. आणि खूप चांगलं सफर राहिलं. ॲक्च्युली मला आज जायचं होतं साकोलीला, कारण आज तिथे माझे पार्टनर थांबलेले आहेत, म्हणजेच माझे मिस्टर. आणि आजचा स्पेशल डे आहे. आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि आजच्या दिवशी सर माझ्याकडे नव्हते म्हणून मी त्यांच्याकडे गेले. कामानिमित्त ते बाहेर असल्यामुळे त्यांचं येणं झालं नाही. म्हणून मी तर जाऊ शकते ना, असं थीम डोक्यात आलं. आणि आज आमचं ॲक्च्युली लव्ह मॅरेज होता, तर त्यामुळे आम्ही थीम केलेलं होतं, की आज आम्ही एकदम बॅचलरपणे मिळणार. आणि मला घरून निघून खूप उशीर झालं होतं, त्यामुळे अंधार झालंच होतं, खूप रात्र झालेली होती. आणि फायनली मग मी साकोलीला पोहोचलेच. पोहोचताना मी ते बघितले होते, पोहोचायच्या आधी मी कॉल करून ठेवलेले होते, की मला घ्यायला या म्हणून. पण सर आहेत आमचे, त्यांना अर्धा तर 1 तास फक्त यायलाच लागतो आणि अर्धा 1 तास मला वेटिंग करावंच लागतं प्रत्येक वेळेस. सरांचा प्रत्येक वेळेस मी वैतागलेली आहे. पण काय करणार, अब गलती इंसान से ही होती सो हो गई. तर इथे मी खूप बोर होत होते आणि खूप वाट बघितली. वाट बघता-बघता कोणी आले नाही. त्यामुळे मग मी बाजूच्याच एका मेळ्यामध्ये गेले, जो की जवळच होता आणि तिथे गेल्यानंतर खूप छान वाटलं. कारण मला असं एक्स्पेक्टेशन नव्हती, की जर का सर आले नाहीत, तर मला एवढं सुंदर व्ह्यू बघायला मिळेल आणि खूप चांगले बँगल्स परचेस करायला मिळणार म्हणून. आणि हा जुला तर मला खूपच आवडला. तर मी तुम्हाला अख्ख्या मेळ्याचा व्ह्यू करून देते. आणि ते सामान म्हणजे खूप स्वस्त राहतात. मेला म्हणजे हा एक आनंद मेला असतो. कुठे 10 दिवसाचा, 20 दिवसाचा असतो, कुठे जास्त ड्युरेशन्सचा असतो. आणि याच्या बेंगल्स हा कडा बघू शकता तुम्ही. असं वाटतं की खरोखर याच्यावर डायमंड आहे. एवढं ब्युटिफुल ब्युटिफुल होतं आणि पार्टीवेअर आहे. खूप खूप सुंदर वाटलं मला. आणि याचे बँगल म्हणजे अप्रतिम 101 होते. ब्रायडल अँड पार्टीवेअर्स अँड कॉस्मेटिक, ब्लॅक मेटल्स अँड स्टोनवाले खूप खूप सुंदर होते. त्याचमुळे आणि त्यानंतर आपण अख्खा मेला बघून घेऊया. आज तशी काही जास्त गर्दी नव्हती, पण मला इथला हा खेळ नक्कीच आवडला लहान मुलांचा. आणि इथली ही जी थीम होती, जी थिंकिंग होती स्विमिंग पूल बनवण्यासारखं. तर मला असं वाटतं, की गरमीच्या वेळेस जर का आपण घरी असं केलं, तर आपण एक असंच ऑर्डिनरी स्विमिंग पूल करू शकतो घरी. असं एक आयडिया आली होती, एक थिंकिंग आलं होतं. कारण त्यावेळेला गरमी खूप होती. ॲक्च्युली 5व्या महिन्याच्या एंडिंगला आमची अॅनिव्हर्सरी होती, 28 तारखेला. त्यामुळे गरमीचे प्रकरण खूप जास्त होते आणि त्यामुळे मला असं फील होत होतं, की काश हे स्विमिंग पूल मेरे पास होता. त्यानंतर इकडे बरेचसे दुकानं होते सॉरी या होते आणि सुंदर सुंदर वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज वगैरे आणि खेळायचे सगळे सामान मिळाले होते. आणि ते पण मला बघण्यासाठी खूप म्हणजे खूप आवड होती. एकदा ते सर कधी आलेच नाही, त्यामुळे अजून मला मग बाहेर निघावं लागलं काही गोष्टींसाठी. त्याची मी खूप वाट बघत राहते आणि मला असं खूप जास्त सवय झाली की आता जाणारच नाही. तर मी निघून गेले स्कूलला. आणि पुन्हा एकदा व्ह्यू बघा मेल्याचं, की खूप खूप चांगलं वाटलं. याला आपण हिंदीमध्ये मेला म्हणतो आणि आपल्या मराठीमध्ये याला जत्रा म्हणतात. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे जो मराठीमध्ये आहे. याच्या आधीचे जे ब्लॉग आहेत ते हिंदीमध्ये आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. आणि जर का तुम्हाला समोरचे ब्लॉग पाहिजेत असणार तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. यानंतर मी गेटच्या बाहेर आलेले होते आणि जस्ट मी जसे बाहेर आले तसेच मला एक गाडी दिसली माझ्याकडे येताना. ते म्हणजेच आमचे पार्टनर. बघा समोरून आलेच. खूप लवकर आले. आणि हे जे मागे बसले आहेत हे प्रवीणदादा आहेत. यांच्या साकोलीला पॅरामेडिकल आहे, गुरुकुल पॅरामेडिकल. आणि यांनी समथिंग तोंडामध्ये काहीतरी असं खाल्लं. ॲक्च्युली खर्राल वगैरे तर नाहीच खात. पण यांनी काहीतरी असं तो खर्राचं एक प्रकरण दुसरा असतो. आता तो काय आहे नेमकं मला नाही माहिती. सुपारी समथिंग, मिठी सुपारी समथिंग. त्यामुळे असं वाटतं की यांनी काहीतरी गुटखा वगैरे खाऊन आले. त्यानंतर प्रवीणदादाची चप्पल तुटली आणि सॉरी सँडल तुटलं होतं. सँडल तुटल्यामुळे तो एक प्रकरण झालं होतं की सायलेन्सर क्यों झाला लक होता. लक करता ॲक्च्युली है। हे बघा म्हणजे भावांची ब्लाउज प्रेम दिखता अशी असतो की बहिणींकडे जे काहीही वस्तू है असतात ना। ना त्या बघणे, त्यांना तोडणे, बाय 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 अक्षरशः बाय बाय पाय बाय। फोडून ठेवणे, माळ फोडून ठेवणे. त्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे आणि इथे आम्ही सेलिब्रेट करणार होतो आमची ॲनिव्हर्सरी. तर इथे सर्व काही ओके, ओके होता आणि जे मोमेंट होते ते खूप ब्युटिफुल मोमेंट होते. आणि व्ह्यू खूप छान होता इथे. इथे उडान पूलवरचे जे काही नजारे होते, गाड्या येता जाताना खूप छान होते. आणि या टेरेसवर असल्यामुळे आम्ही तुम्हाला समोरचा लोकेशन्स दाखवते. खूप छान होता आणि सर्व काही तयारी केली होती दादांनी. केक वगैरे सर्वच अरेंज झालं होतं. आणि आज जेवणामध्ये स्पेशल काय आहे ते मी तुम्हाला समोर सांगतेच.
पण हा जो लोकेशन आहे हा आता डेव्हलप होत असल्या कारणाने याचं काम बाकी आहे. आणि फर्स्ट यानंतर केक कटिंगचं काम होतं. तर तुम्ही समोर बघा आम्ही थोडे मोठे झाले तरी आमच्यामध्ये जो लहानपणा आहे तो व्हिडिओ ओवाळणी करून घेत आहे. आणि यानंतर आमचा केक कटिंगचा कार्यक्रम चालू होतो. आणि केक कट करताना नेमकं चाकू तुटला आहे. यही हमारे छोटू भाई है जिन्होंने हमको चिकन बनाने में बहुत बड़ी मदद की। और जो हमारे मैडम है सोनाली मैडम इधर देखो एक मिनट, इनके एनिवर्सरी दोनों मिलकर खिलाओ ना, दोनों मिलकर खिलाओ। हाँ केक खिला रहे हैं, इसका नाम भाविक है। भाविक भाविक को केक खिला दो हमारे मैडम। जास्त माहिती नव्हती कुणाला, पण होतं मस्त छान अप्रतिम. मला खूप मजा आली चिकनमध्ये, कारण हा जो चिकन होता त्याला गावठी चिकन असे म्हणतात. आणि हा चिकन खायला खूप खूप टेस्टी वाटते. मी कितीतरी कालांतराने असलं चिकन खाल्लं. त्यानंतर आमचं सर्व काही आवरलो. आमची पार्टी संपली आणि आम्ही निघालो घराकडे. आणि त्याच्या आधी आम्ही गेलो होतो ड्राईव्हवर, जो खूप खूप छान वाटलं. सायंकाळची वेळ होती आणि ड्राईव्हवर जाण्याची मजाच काही वेगळी असते. तर तुम्ही साकोलीला येत आहात तर तुम्ही नक्की गुरुकुल पॅरामेडिकलला व्हिजिट करा. आणि जर का तुमच्या आजूबाजूला कोणाला पॅरामेडिकल करायचे असेल तर प्रवीण दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा, मला कमेंट करा त्यासाठी. तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय.